नमस्कार सगळ्यांना. आज आहे रविवार. सकाळी उठलो, बाहेर आलो, बघितलं शांत होतं सगळीकडं. खाली आलो, त्याच्यानंतर आवरलं आणि पार्सलला आलो. बराच वेळ वाट बघितली. आज खूप वेळ वाट बघावी लागली कारण आज ऑर्डर लवकर नव्हत्या. बराच वेळ वाट पाहावी लागली आज ऑर्डरसाठी. लवकर ऑर्डरच मिळाली नाही. तर मी असं थोड्या वेळानं वाट बघत बघत एका ठिकाणी गेलो. बस स्टॉपवर बसलो कारण ऑर्डर मिळत नव्हती. तिथं बघितलं, बराच वेळ ऑर्डर नाही मिळाली. मग त्याच्यानंतर दुसरीकडे जाऊया म्हणलं. मग दुसऱ्या ठिकाणी मी गेलो, तिथं पण बसलो. तिथं पण बराच वेळ वाट बघितली राजारामपुरीमध्ये. मग त्याच्यानंतर कुठेतरी मला एक ऑर्डर पडली पहिली. मग काय, चला गेलो, पटपट ऑर्डर घेतली, ऑर्डर कस्टमरला दिली. अशा प्रकारे मग सुरुवात झाली आपली दिवसाला, म्हणजे पार्सल द्यायला सुरुवात झाली. बरेचसे ऑर्डर दिल्यानंतर मग मी चहा घेतला. चहा पण भारी वाटतो दुपारी चहा घ्यायला असं रस्त्यावरती. त्याच्यानंतर मग काय, आपलं दुपारचं झालं. त्यानंतर संध्याकाळी परत आलो पार्सलला. संध्याकाळी पण थांबावं लागलं. नंतर ऑर्डर पडली. तिथं गेलो रेस्टॉरंटमध्ये. असंच एक एक करत ऑर्डर घेतल्या. आज तशा ऑर्डर कमीच होत्या, तरी पण ऑर्डर पडत होत्या. थोड्या थोड्या हळूहळू तरी पडत होत्या. मग काय, गेलो ऑर्डरला आणि त्याच्यानंतर ती पण दिली. त्याच्यानंतर आलो रंकाळ्याजवळ जरा बसलो वाट बघत. तिथं पण बराच वेळ वाट बघावी लागली. त्याच्यानंतर ऑर्डर काय लवकर पडेना. मग वाट बघितली आणि मग म्हटलं चला आता जाऊया म्हणून जायला निघालो. आणि बघितलं आजचं अर्निंग किती झाले, तर 848 रुपये अर्निंग झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हटलं आपण एक संकल्प करू. स्वामींकडे आपण नेहमीच मागत असतो, पण त्यांच्यासाठी आपण काही करत नाही. तर मी म्हटलं आता चला एक डबा घेतला, त्यावर स्वामींसाठी काहीतरी लिहिलं आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली. म्हणजे पैसे साठवून जेव्हा स्वामींचा शेवटचा 11वा पारायण असतं ना गुरुवार, तेव्हा स्वामींसाठी काहीतरी करायचं, अशा हेतून मी हे संकल्प सुरू केला. कसा वाटला तुम्हाला संकल्प, कमेंटमध्ये की सांगा.